हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. डोळे उघडून जर जरा नीटपणे माणूस बघेल या ईश्वर निर्मित विश्वाकडे, तर त्याला जाणीव होईल की नदी सागराच्या पाण्यामध्ये, पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये, वाऱ्याच्या मंद झुळकीमध्ये, ताऱ्यांच्या चमचमाटीमध्ये, अहो पुष्पांच्या मधुर सुवासामध्ये, फळांच्या मधुर स्वादामध्ये सर्वत्र सर्वत्र तोच तर भरून राहिलेला आहे. अनंत रंग, अनंत गंध, अनंत स्वाद. त्याच्यामुळेच तर अनंत कोटी वैभव आहे. पहा बरं, सगळीकडेच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होती आपल्याला. ते पहा, अहो निरागस बाल्य स्पष्ट होतंय की त्या निर्मळ झऱ्यामधून. आणि तो खळखळणारा धबधबा, तो पहा बरं, तो तर आपल्याला तारुण्याची आठवण करून देतोय की नाही. आणि हा शांत समुद्र पहा, जणू कौटुंबिकतेचाच आरसा वाटतोय. तर वड, पिंपळ यांच्यासम मोठमोठाले हे वृक्ष चतुर्थ आश्रमाची आठवण करून देत आहेत आपल्याला. असंच जाणवतंय की नाही. अहो ईश्वराची कृपा केवढी तरी आहे पहा की. पाऊस होऊन तो वर्षाव करतो, पिकं पिकवतो, साऱ्यांना अन्नधान्य पुरवतो आणि सगळे नियम पाळतो. हे महत्वाचं बरं. ऊन, वारा, पाऊस हे सगळं चक्र ठरल्यानुसार चाललेलं आहे अव्याहतपणे. सगळे ऋतूसुद्धा ठरल्यानुसार येत आहेत. कविराज काव्य रचतायत, गायक गायन करतायत, कोकिळही मंजूर स्वरामध्ये गातोय. पण वेड्यांनो, हे सारं सारं ईश्वर निर्मितच तर आहे. आम्ही माणसं जेव्हा तू आखलेले हे नीतिनियम विसरतो ना भगवंता, आणि जेव्हा संस्कारहीन होतो ना, तेव्हा मात्र मग तू रूप बदलतोस. तू रौद्र रूप धारण करतोस. कधी भूकंप, कधी सुनामी, कधी प्रचंड उष्णतेच्या लाटा, आणि मग कधीत कधी टोकाची शीतलता. माणूस अगदी होत्याचा नव्हता होऊन जातो. पण तरीही तुझ्या निर्गुण निराकार सर्वव्यापी अस्तित्वाचे हुंकार मात्र माणूस ऐकायलाच तयार नाही. का तर तो अहंकारी बनलाय. जणू त्याचा माणूस पण कुठेतरी हरवून गेलाय.